नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 14 आहे कोन व कोनांच्या जोड्या अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. आता या प्रकरणामध्ये आपल्याला दोन कोनांच्या विविध जोड्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात याविषयी सविस्तर शिकायचं आहे. तर आज आपल्याला त्या सगळ्यात पहिला प्रकार जो आहे कोनांच्या जोड्यांचा तो आहे ॲडजसंट अँगल्स, त्यालाच संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणतात. आता संलग्न कोन किंवा लगतचे कोन हे पाहण्यापूर्वी थोडक्यात आपण आपल्या कोनाविषयी माहिती आणि कोनाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग म्हणजे काय याविषयी अगदी थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हा सर्वांना तर माहितच आहे, ही जी आकृती आहे ही कोनाची आकृती आहे. याचे जर तीन आपण बिंदू विचारात घेतले तर या कोनाला तुम्हाला माहित आहे शिरोबिंदू असतो, भुजा असतात. आता शिरोबिंदू म्हणजे काय, ज्या दोन बिंदूंचा आरंभ बिंदू, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू एकत्र येऊन कोन तयार होतो त्या बिंदूला आपण काय म्हणतो, कोनाचा शिरोबिंदू. जसं की हा किरण BC आहे आणि हा किरण BE आहे. या दोन्हीही किरणांचा आरंभ बिंदू कोण आहे तर B आहे, म्हणजेच व्हर्टेक्स B. आता या ठिकाणी पहा, हे दोन किरण एकाच बिंदूतून निघाले त्याच्यामुळे हा कोन तयार झाला आहे. मग B हा या कोनाचा काय असणार आहे, शिरोबिंदू. आणि BA आणि BC हे जे दोन किरण आहेत हे या कोनाच्या भुजा किंवा आर्म्स असणार आहेत. आता आपल्याला अंतर्भाग आणि बाह्य भाग म्हणजे काय, जर आपण आज अजून काही बिंदू घेतले, समजा इथे बिंदू मी घेतले M, N, P किंवा Q, S आणि T, हे काही बिंदू आहेत. आता कोनावरचे बिंदू जर आपण सोडून दिले तर उरलेले बिंदू दोन भागामध्ये आपल्याला विभागता येतात. आता कोनावरचे बिंदू कोणकोणते आहेत पहा, तर हा बिंदू A, P, B, Q आणि C. पहा A, P, B, Q आणि C. आता हे बिंदू सोडून आपल्याला किती बिंदू शिल्लक राहिले बघा, A, P, B, Q आणि C सोडलं तर M आहे, N आहे, S आहे आणि T आहे. आता M, N, S आणि T या बिंदूंचं दोन गटात वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे कसे पहा, आता हा जर कोनाच्या बाण आहे, या बाणाचा अर्थ ही भुजा या दिशेने अमर्याद लांब जाऊ शकते, ही भुजा या दिशेने अमर्याद जाऊ शकते. या दोन भुजांच्या आत येणारे बिंदू आणि या दोन भुजांच्या बाहेर राहणारे बिंदू असे दोन भाग पडतात. म्हणजे पॉइंट्स इन इंटेरियर, पॉइंट्स इन एक्सटिरियर. मग जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर M आणि N हे बिंदू जर पाहिले तर ह्या भुजांच्या बाहेर आहेत, भुजावरही नाहीत मात्र भुजांच्या बाहेर आहेत. मग M आणि N जर बिंदू घेतले तर हे कोनाच्या बाह्य भागातील म्हणजे पॉइंट्स इन एक्सटिरियर असं आपण म्हणू शकतो. आणि S आणि T हे जे दोन बिंदू आहेत हे दोन बिंदू कोनाच्या कुठं आहेत, अंतर्भागात आहेत. म्हणजे हा जो आहे तो कोनाचा काय आहे, अंतर्भाग आहे. आणि हा जो आहे तो कोनाचा काय आहे, बाह्य भाग आहे. आणि हा जो आहे तो प्रत्यक्ष कोन आहे. म्हणजे हा अँगल आहे, हा इंटेरियर आहे आणि हा एक्सटिरियर आहे. मग आता आपल्याला अंतर्भाग आणि बाह्य भाग समजला असेल तर आपल्याला संलग्न कोनाची व्याख्या समजायला अवघड जाणार नाही. मग आता नक्की संलग्न कोन कशाला म्हणायचं ते आपण आता पाहूया. संलग्न कोनाला दुसरा मराठी शब्द आहे लगतचे कोन आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ॲडजसंट अँगल्स म्हणतो. आता ॲडजसंट अँगल म्हणजे आता ह्या ॲडजसंट अँगल्स किंवा संलग्न कोनाची जोडी म्हटलं किती कोन हवेत आपल्याला, दोन कोन हवेत. आता इथं पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूया आणि व्याख्येवरून मग या कोनांचा अर्थ समजून घेऊया. काय सांगितलं बा, टू अँगल्स which have a common vertex, a common arm and separate interiors are said to be adjacent angle. म्हणजेच काय, जर असे दोन कोन असतील की ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, शिरोबिंदू कसा पाहिजे, सामायिक, एक भुजा सामायिक, कोणाला दोन भुजा असतात त्यापैकी त्याची एक भुजा कशी पाहिजे, सामायिक, मात्र त्यांचे अंतर्भाग म्हणजे कोणाचा जो आतील भाग आहे, आपण आता बघितलं अंतर्भाग आणि बाहेर, अंतर्भाग मात्र त्या दोन्ही कोणांचे विभिन्न म्हणजे वेगवेगळे पाहिजेत, भिन्न पाहिजेत. असं असेल तर त्या कोनांना आपण संलग्न किंवा लगतचे कोन म्हणतो. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये संलग्न कोनाची किंवा लगतच्या कोनाची आपल्याला जोडी सापडणार आहे. परंतु नक्की कोणते कोन, इथे तुम्हाला तीन कोन दिसतात पहा, कोणते तीन कोन मी आकृती काढतो आणि तुम्हाला तिन्ही कोनांची नावं लिहून दाखवतो. समजा
हा ABC हा बाहेरचा कोन आहे, त्याच्या आत एक किरण आहे BD, त्याच्यामुळे कोणते कोण तयार झाले बघा. पहिल्यांदा हा छोटा कोन ABD, अँगल ABD. त्याच्यानंतर दुसरा छोटा कोन आहे अँगल DBC आणि तिसरा कोन मोठा आहे अँगल ABC म्हणजे कोन ABC. आता आपल्याला 3 अटी पूर्ण असणारा जर 2 कोन सापडतील आपल्याला तर त्यांना आपण संलग्न कोन. 3 अटी कोणत्या पहा. त्यांना आपल्याला काय पाहिजे, शिरोबिंदू कसा पाहिजे, सामायिक पाहिजे. एक भुजा कसली पाहिजे, सामायिक पाहिजे. आणि अंतर्भाग कसले पाहिजेत, विभिन्न पाहिजेत. ह्या 3 अटी ज्या ठिकाणी पूर्ण होतील तेव्हा त्या 2 कोनांना आपण काय म्हणू शकतो, तर काय म्हणू शकतो, संलग्न कोन. आता आपण नमुन्या खातर हे 2 कोन विचारात घेऊया आणि ह्या 2 कोनामध्ये ह्या 3 अटी पूर्ण होत आहेत का पाहूया. पहा ABD म्हणजे कोणता, हा वरचा ABD आणि DBC हा DBC किंवा CBD म्हटलं तरी चालेल. नाव जरा CBD लिहितो म्हणजे थोडं तुम्हाला समजायला सोपं जाईल. ह्याचं DBC नाव वाचलं चालतंय, CBD नाव वाचलं चालतंय. पहा आता पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, या दोन्ही कोणाचा शिरोबिंदू सामायिक पाहिजे. पहा ABD चा शिरोबिंदू कोण आहे, B आहे आणि CBD या कोणाचा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स कोण आहे, B. म्हणजे पहिली अट जी आहे व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू तो कॉमन आहे का. पहा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू सामायिक आहे, दोघांचाही शिरोबिंदू कोण आहे, B. आता दुसरी अट, त्यांच्यामध्ये एक भुजा आपल्याला कशी पाहिजे, सामायिक पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे, वन आर्म इज कॉमन. आता पहा ABD आणि CBD याच्यामध्ये BD दिसते का, ही BD जी भुजा आहे दोघांच्या मध्ये पण BD हा आर्म म्हणजे BD ही भुजा आहे. BD ही भुजा कशी आहे, ती कशी काय आहे, कॉमन आहे. म्हणजे आर्म एक म्हणजे भुजा एक कशी पाहिजे, कॉमन आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, यांचे अंतर्भाग विभिन्न पाहिजेत म्हणजे सेपरेट इंटिरियर्स पाहिजेत. आता इंटिरियर्स म्हणजे बघा, आता ABD चा इंटिरियर हा आहे पहा आणि CBD चा इंटिरियर हा आहे. म्हणजे हे अंतर्भाग पूर्णपणे एकमेकापासून वेगळे आहेत. म्हणजे इंटिरियर म्हणजे अंतर्भाग सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे ह्या 2 कोनांनी ह्या 3 अटी पूर्ण केल्या. कोणत्या 3 अटी, शिरोबिंदू दोघांचा सामायिक आहे, एक आर्म म्हणजे एक भुजा सामायिक आहे आणि ह्याचे अंतर्भाग वेगळे आहेत, इंटिरियर्स आर सेपरेट. म्हणून हे 2 कोन जे आहेत ह्या 2 कोनांना संलग्न कोनाची जोडी किंवा ऍडजसंट अँगल्स म्हणता येईल. त्याच ऐवजी आपण आता हे 2 कोन विचार घेऊया, ABD आणि ABC. पहिला आणि तिसरा कोन विचारात घेऊया. पहा ABD म्हणजे कोणता, हा ABD आणि नंतर ABC. आता याच्यामध्ये काय काय पहा, ABD आणि ABC चा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू सामायिक आहे का. पहा ABD चा शिरोबिंदू आहे B आणि ABC चा शिरोबिंदू सुद्धा आहे B. म्हणजे पहा आता आपण वळीला जाऊया, या दोघांचा शिरोबिंदू सामायिक आहे का, आहे. त्याच्यानंतर ABD आणि ABC यांच्यामध्ये एखादी भुजा सामायिक आहे का. ABD ची भुजा AB दिसते आणि ABC ची भुजा सुद्धा AB आहे. म्हणजे AB ही जी आहे AB ही भुजा कसली आली, सामायिक आली. म्हणजे 2 अटी तर पूर्ण झाल्या. आता तिसरी अट पहा, आपल्याला यांचे इंटिरियर्स म्हणजे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे वेगळे पाहिजेत. आता पहा ABC चा अंतर्भाग जो आहे तो कोणता आहे, सॉरी ABD चा अंतर्भाग म्हणजे इंटिरियर हा आहे आणि ABC चा इंटिरियर कुठला आहे बघा, ABC चा हा पूर्ण इंटिरियर आला. म्हणजे ABC चा आणि ABD चा हा जो भाग आहे तो पुन्हा डबल यायला लागला. म्हणजे जो ABC मध्ये इंटिरियर आहे तोच ABD सुद्धा आहे. म्हणजे अंतर्भाग पूर्णपणे वेगळे नाहीत. म्हणजे ही तिसरी अट जी आहे ती मात्र इथं या 2 कोन पूर्ण करू शकत नाहीत. म्हणजे आपण ABD आणि CBD या दोघांना लगतचे कोन किंवा ऍडजसंट अँगल म्हणू शकतो, परंतु ABD आणि ABC ला म्हणता येणार नाही. कारण कोणते 2 कोन जर आपल्याला लगतचे म्हणजे संलग्न किंवा ऍडजसंट हवे असतील तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी पाहिजेत. कोणकोणत्या, तर त्या दोघांचा जो व्हर्टेक्स आहे तो कसा पाहिजे, कॉमन व्हर्टेक्स पाहिजे. त्यामध्ये
एक आर्म जे आहे ती कॉमन पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे, आणि त्याचे जे इंटेरियर्स आहेत ते कसे पाहिजेत, सेपरेट. या 3 अटी जे 2 कोन पूर्ण करतात त्यांना आपण ऍडजसंट अँगल्स किंवा संलग्न कोन म्हणू शकतो. मग या अर्थाने या आकृतीमध्ये आपल्याला एबीडी आणि एबीसी हे 2 कोन एकमेकांचे संलग्न कोन किंवा संलग्न कोनांची जोडी नाही, परंतु कोन एबीडी आणि कोन सीबीडी म्हणा किंवा डीबीसी म्हणा चालतंय, कोन सीबीडी ही मात्र संलग्न कोनांची जोडी आहे आणि ही मात्र संलग्न कोनांची जोडी नाही. आपण आता सरावासाठी अजून एक आकृती पाहूया, त्याच्यात संलग्न कोनांच्या जोड्या शोधूया. पहा, मी एक आकृती काढतो. मी नाव देतो पी क्यू आर आणि एस. आता आपल्याकडे 3 कोन आहेत पहा. हा पी एस क्यू हा पहिला कोन, हा क्यू एस आर हा दुसरा कोन आणि पी एस आर हा तिसरा कोन. अशा आपल्याकडे इथं 3 कोन आहेत. या 3 कोनापैकी कोणते 2 कोन एकमेकांचे संलग्न कोन येतील? तर पहा, तिन्ही कोनांचा एस हा सामायिक शिरोबिंदू आहेच, त्यामुळे शिरोबिंदूच दिसतोय आपल्याला. आता काय शोधायचे? एक भुजा सामायिक, अंतर्भाग वेगळे. जर मी आता ही भुजा सामायिक घेतली, कुठली? पीएस. पीएस ही जर भुजा सामायिक आपण घेतली, कॉमन आर्म घेतला, तर ही भुजा सामायिक असणारे 1 आणि 3 नंबरचे कोन आहेत आणि यांचे अंतर्भाग पहा. याचा हा अंतर्भाग वेगळा आहे, याचा हा अंतर्भाग वेगळा, म्हणजे सेपरेट इंटरेस्ट म्हणल्यानंतर आपल्याला पहिली जोडी कोणती म्हणता येईल? पीएस क्यू, अँगल पीएस क्यू आणि दुसरा कुठला? पीएस आर, कोन पीएस आर. ही एक संलग्न कोनाची जोडी होईल. किंवा जर मी दुसरी सामायिक भुजा घेतली, कोणती? जर एस क्यू ही सामायिक भुजा घेतली, कोणती? एस क्यू किंवा क्यू एस, तर 1 नंबर आणि 2 नंबर हे 2 कोन दिसत आहेत आणि ह्यांचे अंतर्भाग सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे दुसरी जोडी कोणती मिळेल आपल्याला? पहा, कोन क्यू एस पी, अँगल क्यू एस पी अँड अँगल क्यू एस आर. आणि अजून याच पद्धतीने पहा, जर आपण ही एस आर आर्म कॉमन घेतली तर काय म्हणता येईल? आर एस पी, अँगल आर एस पी अँड अँगल आर एस क्यू. असे आपल्याला या आकृतीमध्ये 3 संलग्न कोनाचे म्हणजे ऍडजसंट अँगलच्या पेअर्स मिळतील. तर अशा प्रकारे ऍडजसंट अँगल किंवा संलग्न कोन असतात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कोनाच्या जोडींचा पुढचा प्रकार पाहूया. धन्यवाद.